नमस्कार मंडळी, मी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण कुठलाही शॉर्टकट न घेता मस्त असा पारंपरिक पद्धतीने गाजराचा हलवा तयार करतोय। हिवाळ्यात आपण गाजराचा हलवा साधारण 5-6 वेळी तर करतोच ना। मस्त अशी बाजारात लाल चुटूक गाजर फक्त वर्षातनं एकदाच येते, मग असा गाजराचा हलवा तर झालाच पाहिजे। आज आपण मस्त असा रसरशीत गाजराचा हलवा करतोय। त्याच्यासाठी इथे मी 1 किलो प्रमाणात मस्त अशी कवळी लाल गाजरं घेतली। गाजरचा हलवा करताना मस्त अशी कवळी गाजर घ्यायची, म्हणजे कमी प्रमाणात जो आतला पांढरा भाग असतो ना तो कमी असतो आणि गाजराचा हलवा सुद्धा जास्त तयार होतो। मस्त अशी गाजर धुवून घेतली, कोरडी करून घ्यायची आणि मस्त पिलरनी पील करून घ्यायचे। मस्त असं काढून घेतले की लाल चुटूक गाजरं तयार होते। आता तुम्ही याचे कुकरमध्ये सुद्धा करू शकता गाजराचा हलवा। आपल्या चॅनलवरती रेसिपी मी अपलोड केलेली आहे, पण आज आपण कुठलाही शॉर्टकट न घेता मस्त असं खिसून गाजराचा हलवा तयार करतोय। मस्त असा बघा, मी गाजर पील करून घेतल्यानंतर खिसणीने खिसून घेतले। थोडं हात दुखतं पण खायला सुद्धा तितकंच चवदार लागतं। मस्त असं खिसून घेतले। मोठी खिसणी असेल त्याच्याने खिसून घेतलं तरी देखील चालेल। आता आपण गॅसवर एक कढई ठेवूया। कढईत भरपूर असं साजूक तूप घालायचं, म्हणजे जेवढं तूप घालतो ना तितकाच आपला गाजराचा हलवा खायला चवदार लागतो। मस्त असं तूप छान गरम झालं की खिसून घेतलेली गाजर घालून घ्यायची आहे। गाजर घालून झाल्यानंतर आपल्याला गाजर साधारण 5 ते 6 मिनिटं तुपात परतून घ्यायचं आहे, कारण आपण तुपात परतून घेतलं ना तर खूप छान लागतो हलवा। आता माझी कढई छोटी झालेली आहे, पण तुम्ही थोडी मोठी कढई वापरा, कारण थोड्या वेळानंतर गाजर कमी होतो आणि हलवासुद्धा कमी कमी होत जातं। त्याच्यामुळे मी चेंज केली नाही, पण मोठं भांडं वापरा, कारण छान परतता येतो गाजराचा हलवा। तुपात गाजर परतलं ना तर हलवा खायला खूप छान लागतो आणि पटकन मऊसुद्धा होतो। आता बघा, साधारण 5-6 मिनिटं मी याच्यात परतून घेणार आहे। आता त्या चम्मचने मला परतता येत नव्हतं, त्याच्यामुळे मी चम्मच चेंज केला आहे, म्हणजे याच्याने आतपर्यंत आपल्याला खालवर करता येतो गाजर। मस्त असं परतून घेतल्यानंतर आता आपण हे साधारण 5 ते 6 मिनिटं असंच न झाकता शिजवून घ्यायचं किंवा परतून घ्यायचं। आधीच झाकण ठेवायची घाई करायची नाही। मस्त परतून झालं की इथे मी गरम करून गार केलेला अर्धा लिटर दूध वापरलंय। दूध घालून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला साधारण 5-6 मिनिटं असंच परतून घ्यायचे, कारण आपण गाजरचा हलवा एकसारखं परतून घेतला ना तर सगळीकडनं एकसारखा शिजला जातो आणि चवसुद्धा खूप छान येते। मस्त असं बघा, मी अलटून पलटून छान परतून घेतले, कारण कढई थोडी छोटी झाली त्याच्यामुळे मोठं भांडं वापरा, मस्त असं परतता येतो। परतून झाले की आता आपल्याला साधारण 5 ते 10 मिनिटासाठी झाकण झाकून द्यायचं, पण अधूनमधून आपल्याला मिक्स करत राहायचे, कारण खाली लागण्याची शक्यता असते। बघा, मी साधारण 7 ते 8 मिनिटांनंतर परत एकदा मिक्स करून घेत आहे। आता आपण हा गाजराचा हलवा अजिबात खवा न वापरता तयार केला आहे, तरीसुद्धा खूप छान होतो चवीला। तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पाव किलो खवा वापरू शकता। मस्त असं बघा, थोड्या वेळानंतर आपला गाजर खूप मऊ झाला आहे आणि कमीसुद्धा। आता व्यवस्थित मिक्स करता येतोय। आता 1 किलो गाजरसाठी मी 250 ग्रॅम इतकी साखर वापरलेली आहे आणि वाटीनी म्हणाल तर 1/2 वाटी इतकी साखर वापरलेली आहे। तुम्ही या ठिकाणी गुळाचा किंवा खडी साखरेचा सुद्धा वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार। साखर ना दूध घातल्यानंतर दूध पूर्णपणे आटल्यानंतरच घालून घ्यायची, आधीच घालायची घाई करायची नाही। साखर घातल्यानंतर सुद्धा आपण हे सर्व एकत्र परतून घेऊया, म्हणजे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवा परत शिजवून घ्यायचा आहे। म्हणजे कारण साखर घातल्यानंतर सुद्धा भरपूर पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत हलवा छान शिजवून घ्यायचा आहे। आवडीचे ड्रायफ्रूट आणि वेलची घालायची। इथे मी वेलची 4 ते 5 याच्यातच बारीक करून घेतले आणि आवडीचे ड्रायफ्रूट घातले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा याच्यात बेदाणे घालून घेतले तरीसुद्धा चालते। इथे मी न तळता ड्रायफ्रूट घातले, तुम्ही तळूनसुद्धा घालून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। ड्रायफ्रूट घालून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट आणि वेलची शेवटी घालायची, म्हणजे छान लागते ड्रायफ्रूटसुद्धा चवीला आणि वेलचीचासुद्धा वास जात नाही। मस्त असं घातल्यानंतर मिक्स करून घेतले आणि साधारण आता अजून 7 ते 8 मिनिटं आपण परत गाजर शिजवून घेणार आहोत, कारण हा गाजराचा हलवा करण्यासाठी आपल्याला पूर्ण 30 ते 40 मिनिटं लागतं, पण खायलासुद्धा तितकाच छान होतो। आज आपण कुठलाही शॉर्टकट न वापरता चिवट न होणारा मस्त असा रसरशीत
गाजराचा हलवा तयार केला आहे. एकदा तयार केला ना असा गाजराचा हलवा आपण फ्रीजमध्ये ठेवून 8 ते 10 दिवस वापरू शकतो किंवा फ्रीजच्या बाहेर साधारण 3 ते 4 दिवस हा गाजराचा हलवा असाच राहतो. मस्त असा मोठ्या ताटलीत काढून घ्यायचा, म्हणजे पूर्णपणे गार करून घ्यायचं. आवडीचे ड्रायफ्रूट घालायचे आणि मस्त असा गाजराचा हलवा अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो. तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने असा गाजराचा हलवा नक्की ट्राय करून बघा. कारण आता गाजराचा सीझन बऱ्यापैकी कमी झाला आहे. तर मस्त असा गाजराचा हलवा घरी ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.